तुमचे सासरे जयसिंग शेठ भोगाडे यांच्यावर ठेकेदारीचा शिक्का आहे. त्यांनी दरम्यानच्या काळात माजी आमदार दिलीप मोहितेंची साथ सोडून आमदार बाबाजी काळेंच्या गोटात सामील झाले. ही तालुकाभर चर्चा सुरू झाली. या चर्चेकडे तुम्ही कसं पाहता? 30 वर्षापूर्वी स्वबळावर निर्माण झालेला हा व्यवसाय आहे. तर तेव्हा कोण होते? जर तेव्हा हा व्यवसाय स्वबळावर निर्माण झालाय, आत्ताही हा व्यवसाय स्वबळावरच चालू आहे आणि इथून पुढेही हा व्यवसाय स्वबळावरच चालणार आहे. जसं की तुम्ही आता म्हणालात बाबाजी काळेंकडे का सामील झालात, तर जर एका गावासाठी 1 वर्षामध्ये एवढा निधी येतोय तर पुढे काय होईल? विकासाची गंगा आपल्या तालुक्यात वाहिल्याशिवाय राहणार नाही असं मला खरंच वाटतं. विरोधकांकडून आरोप होतोय की आमदारांनी 1 रुपयाचा निधी आणला नाही आणि तुम्ही तर सांगताय विकासाची गंगा आली वर्षभरात. ती कशी काय तुम्हाला दिसली आहे का? तुम्ही म्हणतायत की आमदार बाबाजी काळेंनी विधिमंडळात पाणी प्रश्न मांडला, पण यापूर्वीच्या आमदारांनी पण खूपदा खरं तर विधिमंडळात हा प्रश्न मांडला, तो सुटला नाही. तुम्हाला माहिती आहे कळमोडीचा पाणी प्रश्न काय? या दोन्हीपैकी कुठलीही योजना असेल त्यामार्फत मी माझ्या या गावांसाठी पाणी आणणार म्हणजे आणणार आणि त्यासाठी पहिल्या दिवसापासून मी कटिबद्ध राहणार. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा मुद्दा छेडला जातोय विरोधकांकडून. तुम्ही कसं पाहता याच्याकडं? सध्या खेळ रंगला पैठणीचा आणि देवदर्शन हे मुद्दे तालुक्यात खूप चर्चेचा विषय ठरतात आणि देवदर्शन आणि पैठणीचा खेळ हे मतदारांना प्रलोभन करण्याचा उमेदवारांचा उद्देश आहे असे आरोप पण होत आहेत. ही खरं तर मत खरेदी करण्यासाठी केले जाण्याचे फंडे आहेत उमेदवारांकडून आणि ह्या सगळ्यात विकासाचा मुद्दा कुठेतरी हरवते असं चर्चा तालुकाभर सुरू आहे. तुम्हाला वाटतं हे खरं आहे? निवडणूक आहे म्हणून नाही, तर इथून मागेही धार्मिक कार्य करत आले, इथून पुढेही धार्मिक कार्य करणार आणि जे काही माझ्या माता बहिणींना लागेल ते सर्व मी देणार. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. मी उमेदवार बोलतोय या नव्या आणि विशेष मालिकेच्या पहिल्या भागात आपलं स्वागत. खेड तालुक्याच्या वैविध्यपूर्ण भाग समाविष्ट असलेला पुणे जिल्हा परिषद गट म्हणजे रेटवडी. या गटात खरं तर मागास भागापासून सर्वांगीण बाबतीत प्रगत आणि सधन असलेल्या गावांचा समावेश होतो. या गटात इच्छुक उमेदवारांची गर्दी तेवढीच आहे. यातल्यात योग्य उमेदवार कोण हा प्रश्न शेवटी जनतेला सोडवायचा आहे. इथं प्रश्न आहेत पाण्याचे, जे वर्षानुवर्ष तहानलेले आहेत, महिला सुरक्षेचे, जे प्रत्येक घराशी जोडलेले आहेत, आदिवासी ठाकर समाजाचे, ज्यांना विकासात न्याय हवा आहे, आणि औद्योगिक विकासासोबत वाढणाऱ्या गुन्हेगारीचे. या सगळ्यावर आज आपण फक्त भाषण नाही तर थेट प्रश्न आणि थेट उत्तर. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा मुद्दा तापलेला असताना आरोपांपलीकडे जाऊन कामाचं राजकारण मांडण्याचा दावा करणारे उमेदवार जिल्हा परिषद रेटवडी गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे. आज खेड टाइमच्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार, खेड टाइम्समध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. दीप्तीताई, तुमचे सासरे बाजार समितीचे संचालक आणि खरपुडी बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. तर हा राजकीय वारसा तुम्हाला त्यांच्याकडून मिळाला खरा, परंतु राजकारण तुमच्यासाठी नवीन आहे. त्याबाबत काय सांगाल? हे आव्हान तुम्ही कसं पेलणार? माझे आजी सासरे स्वर्गीय सोपानराव भाऊसाहेब भोगाडे खरपुडी गावातील एक खाडाची शेतकरी होते. शेतीच्या माध्यमातून समाजसेवा करत असताना सोसायटीच्या माध्यमातून ते राजकारणामध्ये सक्रिय होते. त्यांचा तोच वसा, वारसा, आदर्श, विचार पुढे माझे सासरे जयसिंग शेठ असतील, बाजीराव नाना असतील, माणिक शेठ असतील किंवा राजेबाबा असतील, या चौघांनाही तो वसा, वारसा, आदर्श, विचार पुढे चालू ठेवलेले आहेत. त्यातील माझे सासरे श्री जयसिंग शेठ सोपानराव भोगाडे हे खरपुडी गावचे आदर्श विद्यमान सरपंच आहेत. सोसायटीवर चेअरमन म्हणून काम पाहतात आणि आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर ते संचालक म्हणून कार्य आहेत आणि या सगळ्या पद्धतीने ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत. तसेच माझे माहेर निगोजे गावाचे. मी श्री विकास गणपत येळवंडे यांची मुलगी. माझे वडील विकास येळवंडे हे सुद्धा निगोजे गावाच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. ग्रामपंचायतमध्ये सदस्य असतील किंवा सोसायटीवर चेअरमनपदी त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे राजकारण हे मी लहानपणापासून पाहत आली आहे. माझ्या भोगाडे परिवाराने असो किंवा येळवंडे परिवाराने असो केलेली समाजसेवा मी जवळून पाहिली आहे. त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन नाही आहे. खरं तर राजकारण म्हणून राजकारण हा शब्द लोकांनी दूषित केला आहे. राजकारण ही सुंदर
समाजसेवा आहे, सुंदर समाजकारण आहे आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने राजकारणाच्या माध्यमातून मला लोकांची समाजसेवा करायला मिळणार आहे यासारखी भाग्याची गोष्ट दुसरी कोणती नाही असं मला वाटतं. माझंही शिक्षण बालवाडी, अंगणवाडी, तिथून पुढे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निघोजे या ठिकाणी 1ली ते 7वीपर्यंत मी प्राथमिक शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर कुरोळी येथे भैरवनाथ माध्यमिक विद्यालयामध्ये मी माध्यमिक शिक्षण घेतलं आहे आणि नंतर मॉडर्न कॉलेजच्या माध्यमातून मी माध्यमिक कॉलेज आणि त्यानंतर फार्मसीचं शिक्षण मी तिथे घेतलं आहे. शिक्षणाचा उपयोग एक नवीन विचारधारा निर्माण होण्यासाठी चांगल्या प्रकारे मला झाला आहे. एक आत्ताची जर तरुण पिढी पाहिली तर त्यांची विचारसरणी आधीच्या ज्येष्ठ म्हणजे आधीच्या पिढीसोबत मॅच व्हायला थोडासा वेळ लागत असतो, परंतु जर तरुणांना सोबत घेऊन ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून या राजकारणात उतरण्याची तयारी माझी असेल तर एक नवीन विचारधारा निर्माण व्हायला मला वेळ लागणार नाही आहे. नव्हे तर ती विचारधारा आता निर्माण झाली आहे असं म्हणायलाही काही हरकत नाही. आणि जर या नवीन विचारधारेसोबत ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आत्ताची युवा पिढी लढली तर परिवर्तन नक्कीच घडणार. खरं तर राजकारणात असलेल्या प्रत्येकाची महिला सबलीकरण, त्यांचं संरक्षण, महिलांचे प्रश्न सोडवणारी ही एक नैतिक जबाबदारी बनते. परंतु एक महिला म्हणून तुमच्याकडं ती अधिक अपेक्षेनं लोक पाहतात. सध्या तालुक्याच्या वाढत्या गुन्हेगारीचं प्रमाण पाहता महिला संरक्षण हा एक महत्त्वाचा प्रश्न पुढ्यात आहे. त्या महिला संरक्षणाच्या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता? मी स्वतः एक महिला आहे आणि जो पहिला प्रश्न तुम्ही विचारला महिला सबलीकरणाचा, महिला सक्षमीकरणाचा, माझा इथून मागेही आणि इथून पुढेही भर त्याच गोष्टीवर राहिला आहे. मी जेव्हा महिलांमध्ये जाते तेव्हा जास्त करून मी ह्याच मुद्द्यांवर बोलत असते की प्रत्येक महिला सबल झाली पाहिजे, प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे. तर महिला सबलीकरण म्हणजे नक्की काय? तर प्रत्येक महिलेला प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा आर्थिक असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये तिला मला सबल करायचंय. तिला शारीरिक, मानसिक, बौद्धिक तिचं मनोबल वाढवायचे जेणेकरून ती आत्मनिर्भर बनून आत्मविश्वासाने जीवन पुढे जगू शकेल. जर शैक्षणिक सबलीकरण पाहिलं तर सगळ्या मुलींना मला समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं आहे, निरक्षरता दूर करायची आहे. जर सामाजिक सबलीकरण पाहिलं तर आत्ता भरपूर मुलींवर अत्याचार होत आहेत, स्त्रीभ्रूण हत्यासारखे प्रकार वाढले ते. तर त्या दृष्टिकोनातून त्या महिलांना चांगलं मनोबल देऊन त्यांचं स्थैर्य वाढून त्यांना त्या बाबतीमध्ये सबल करायचंय. आर्थिक सक्षमीकरण पाहिलं तर नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा आर्थिक स्वातंत्र्य त्यांना द्यायचंय. त्यासाठी त्यांना विचारबल देऊन तेवढ्या दृष्टिकोनातून त्यांना मला सक्षम करायचंय. आणि जर राजकीय सक्षमीकरण पाहिलं तर पंचायत असेल किंवा कोणतंही राजकीय व्यासपीठ असेल त्यासाठी समान संधी मला त्यांना मिळवून द्यायची आहे. तुम्ही म्हटलं की राजकीय मुद्द्यावर तुम्ही बोललात, पण सध्याची महिला 50% आरक्षण आहे, महिला सक्षम सबलीकरण सगळे मुद्दे सुरू आहेत. पण तुम्ही स्वतः एक महिला म्हणून खरंच तुम्हाला वाटतं महिलांना एक आरक्षण किंवा खुली सूट दिली जाते? हो, मला वाटतं. कारण जसं आता आरक्षण 50% महिलांना आहे, अगदी राजकीय व्यासपीठावर सुद्धा आहे. आणि आत्ता जर पाहिलं तर मी ही सुरुवात माझ्यापासून करेल की माझा भोगाडे परिवार महिलेला आरक्षण आल्यापासून तो माझ्यासोबत आहे, मला मार्गदर्शन करण्यासाठी आहे. परंतु पुढे जाऊन महिला उमेदवार निवडून येणार आहे, परंतु पुढे जाऊन तिला स्वतंत्रपणे काम करायचंय. तिचे विचार तिच्या मतदारसंघासाठी तिला स्वतंत्रपणे मांडायचे ते. त्यासाठी ती महिला तेवढी सक्षम असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि एक पाहिलं तर मी उमेदवार आहे, माझ्या मागे माझे सासरे आहेत किंवा माझा परिवार आहे, परंतु मी सक्षम असल्यामुळे मी पुढे सभागृहामध्ये जाऊन माझे प्रश्न त्या ठिकाणी खंबीरपणे मांडेल. किंवा माझा नवरा किंवा माझे सासरे तिथे नसणारे, कारण त्यांना माहिती आहे मी सक्षम आहे. मग हा जो मुद्दा आहे, एक माझा नवरा, माझा सासरा, हे सगळे मागे ठेवून पुढे फक्त मी काम करेल, माझ्या मतदारसंघासाठी काम करेल, माझ्या महिलांसाठी काम करेल. आणि मी हे सक्षम आहे म्हणून मी हे सक्षमतेने कामही करू शकेल पुढे. आणि पुढे पाहिलं तर इतरही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिलांसाठी महिला आणि बालकल्याण विभागाच्या अंतर्गत योजना असतात, जसं की ICDS असेल, महिला एकात्मिक बालविकासच्या योजना असतात ज्या अंगणवाडीच्या मार्फत राबविल्या जातात. मग त्याच्यामध्ये मनोधैर्य योजना असेल, उद्योजनी योजना असेल, एकात्मिक बालविकास योजना असेल किंवा उज्ज्वला योजना असेल, स्टेप योजना असेल,
ह्या सर्व योजना मला माझ्या प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवायच्या ते, जेणेकरून माझी महिला सक्षम बनेल, तिचं मनोबल वाढेल, तिच्या आर्थिक किंवा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ती खंबीरपणे उभी राहील आणि इतकी खंबीर होईल की स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतः लढेल. आणि एक स्वतःचं संरक्षण करायला महिला शिकली तर गुन्हेगारीचा मुद्दा किंवा तिच्यावर होणारे अत्याचार आपोआप कमी होतील, कारण ती स्वतः त्याला न्याय देण्याचा तिथे प्रयत्न करेल. जिल्हा परिषदेच्या रेटवडी वापगाव गटातल्या अर्ध्याहून अधिक गावांमध्ये पाण्याची समस्या आजही गंभीर आहे. कळमोडी धरणाच्या पाण्यासाठी इतके वर्ष वाद घालूनही त्या गावांना पाणी मिळालं नाही. आता परिस्थिती दरवर्षी या गावांना उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. हा तुमच्या खरं तर वापगाव गणातला गंभीर प्रश्न आहे. या प्रश्न तुम्ही कसा सोडवणार? तुमच्या डोक्यात काही व्हिजन आहे का? हो, माझ्या वरच्या वापगाव गणातील सर्वच गावांमध्ये आत्ताचा जो पाणी प्रश्न आहे खरंच खूप गंभीर आहे. आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार बाबरशेठ रामचंद्र काळे यांनी विधानसभेच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने जो शब्द सर्वच शेतकरी बांधवांना आणि गावकऱ्यांना दिला होता की मी तुमच्या पाणी प्रश्नावर पहिल्यांदा काम करेन, आणि अगदी ते निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसापासून त्यांनी त्याच्यावर काम सुरू केले. विधानसभेचे जेवढे काही अधिवेशन झाले प्रत्येक अधिवेशनामध्ये त्यांनी हा मुद्दा ठामठोकपणे मांडलेला आहे. आणि जे कळमोडी धरणाचं पाणी आपल्याकडे येणार आहे त्यासाठी त्यांनी प्रस्ताव देखील मांडलेला आहे विधानसभेमधील अधिवेशनामध्ये. आणि त्यांच्यासोबत मी देखील हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल. कळमोडीचं पाणी आपल्याकडे येईल हा शब्द मी या वतीने तुम्हाला देते. तुम्ही म्हणतायत की आमदार बाबाजी काळेंनी विधिमंडळात पाणी प्रश्न मांडला, पण यापूर्वीच्या आमदारांनी पण खूपदा खरं तर विधिमंडळात हा प्रश्न मांडला, तो सुटला नाही. तुम्हाला माहिती आहे कळमोडीचा पाणी प्रश्न काय? कळमोडी आराळा हा प्रकल्प आहे जो 1996 आणि 97 सुरू झाला. सातगाव पठारावरून वेळ नदीमध्ये पाणी सोडणं असा हा प्रकल्प आहे. आणि वेळ नदीच्या ह्या प्रकल्पावर आपल्या भागातील जैदवाडी असेल, गुळाणी असेल, भांबुरवाडी असेल, वाबगाव असेल, वरुडे असेल, कनेरसर असेल आणि पूर असेल ह्या गावांचा समावेश आहे. आणि ही सर्वच गावे या प्रकल्पावर अवलंबून आहेत. परंतु काही कारणास्तव हा प्रकल्प सध्या याचं काम ठप्प झालेलं आहे. आणि जी नवीन सुप्रमा आली सुधारित प्रशासकीय मान्यता जी 2022-23 साली निघाली, त्या मान्यतेनुसार वाबगाव, वरुडे, पूर आणि कनेरसर या 4 गावांचा नव्याने समावेश या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये देण्यात आला. या गावातील एकूण 6000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, जेणेकरून ही गावं समृद्ध व्हायला मदत होणार आहे. आणि याचा एकूण खर्च 275 कोटी इतका आहे. आणि ही मान्यता लवकरच येईल त्यासाठी आमदार साहेबांनी प्रयत्न सुरू केलेले आहे आणि याचा पाठपुरावा मी त्यांच्याकडे नक्कीच करेल. तुम्ही हे 2 टप्प्यातल्या गावांचा पाणी प्रश्न मिटवायच्या दृष्टीनं सांगितलं, पण याही पलीकडे आणखीन काही गावं आहेत ती तुम्हाला माहिती आहेत का? हो, इतरही गावं आहेत. मग जैदवाडी असेल, जरेवाडी असेल, गोसाशी असेल, वाकळवाडी असेल, गुळाणी असेल, जवळके असेल, चिजबाईवाडी असेल, गाडकवाडी असेल, याही गावांचा पाणी प्रश्न गंभीर आहे. आणि आत्ता जसं की भीमा नदीवरून पाईपलाईन टाकून या गावांसाठी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. आणि हे काम आपल्या तालुक्याचे माननीय आमदार बाबरशेठ काळे यांनी अधिवेशनात मांडल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच मंत्री महोदयाच्या बैठकीमध्ये प्राथमिक सर्वेक्षणासाठी याचा अभ्यासही झाला, प्रस्तावही सादर झाला. जलसंपदा मंत्री राधाकृष्णन विखे पाटील असतील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे असतील यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव सादरही झाला. आणि आनंद वाटतो सांगायला की हा प्रस्ताव मंजूरही झालेला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 300 कोटी रुपये आहे आणि या प्रस्तावाला मंजुरी मिळालीच आहे, तर हे काम लवकर सुरू देखील होणार आहे. तसेच आपल्या इतरही गावं असतील त्यातली जलजीवन योजना सध्या ठप्प झालेली आहे आणि त्याचा पाठपुरावा करेलच, आवर्जून करेल. आणि तसेच स्वर्गीय आमदार सुरेशराव गोरे असतील यांच्या कालखंडामध्ये वेळ नदीवर अनेक बंधाऱ्यांची कामं पूर्ण झालेली आहे आणि जे राहिलेले बंधारे आहेत त्यांची कामं विद्यमान आमदार बाबरशेठ काळे यांच्या माध्यमातून पूर्ण होणारच आहे. आणि ह्या सगळ्याची माहिती मला आपल्या 12 गावचे पाणी परिषदेचे अध्यक्ष सरपंच संतोष भाऊ गोरडे यांच्याशी संवाद साधताना मिळाली आहे. तुम्ही तर खरं आश्वासन दिले पूर्व पट्ट्यातील काही दुष्काळ सदृश्य गावांना पाणी देण्याचं.
ही आश्वासनं यापूर्वी पण खूप लोकप्रतिनिधी दिली, आमदारांपासून तर काही पंचायत समिती सदस्य झाले, काही सभापती झाले, खूप काही लोकप्रतिनिधींनी त्यावर रान पेटवलं. प्रत्यक्षात एकाही गावाच्या, एकाही नागरिकाच्या, एकाही कुटुंबाच्या भांड्यात थेंबभरही पाणी आलेलं नाही. मग तुम्हाला काय विश्वास आहे? मी शब्द देते, कळमोडी आराळा प्रकल्प असेल किंवा नवीन उपसिंचन जी योजना आहे, भीमा नदीवरून पाणी आणण्याची ती योजना असेल, या दोन्हीपैकी कुठलीही योजना असेल त्या मार्फत मी माझ्या या गावांसाठी पाणी आणणार म्हणजे आणणार, आणि त्यासाठी पहिल्या दिवसापासून मी कटिबद्ध राहणार. खरं तर वापगाव गणात दुष्काळ सदृश्य गावांवर तुम्ही बोललात. हो. पण प्रत्यक्षात काही म्हणजे रेटवडी गणाचा विचार केला तर या गणामध्ये काही गावं नदीकाठी आहेत आणि ती समृद्ध आहेत. या गावातील शेतकऱ्यांसाठी तुमचं काही डोक्यात प्लॅन ठरवलाय का तुम्ही? हो, खरं पाहिलं तर आत्ता निमगाव असेल, खरपुडी असेल, मांजरवाडी असेल आणि होलेवाडी असेल, ही चारही गावं भीमा नदी काठाची गावं आहेत. आणि पाण्याचा स्रोत असल्यामुळे ही गावं शेतीने समृद्ध आहेत. त्यातीलच माझं खरपुडी गाव असेल, एक शेतीकरीच कुटुंब माझे आहे. आणि मी पहिलं सांगितलं तसे माझे आजी सासरे स्वर्गीय सोपानराव भाऊसाहेब भोगाडे नेहमी शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध राहिलेले आहे. आणि त्याच्यानंतरही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून संचालकपदी काम करत असताना माझे सासरे जयसिंगसेठ सोपानराव भोगाडे हे सुद्धा शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न बाजार समितीच्या माध्यमातून सोडवत आहे. आणि हाच शेतकरी माझा अजून समृद्ध कशी होईल यासाठी मी सुद्धा प्रयत्नशील राहणार आहे. अगदी आता आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन किसान आपल्या मोशी या ठिकाणी होतं आणि त्या निमित्ताने आम्ही परिवारातली सदस्य दरवर्षी त्या प्रदर्शनाला जातो. परंतु माझा शेतकरी अधिक समृद्ध व्हावा, त्यालाही त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून थोडं ज्ञान मिळावं, यासाठी माझ्या सर्वच गटातील शेतकऱ्यांना घेऊन मी त्यांच्या सोबत प्रदर्शनासाठी त्या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी अनेक नवीन तंत्रज्ञान शिकायला भेटली. विशेष सांगायचं झालं तर कमीत कमी उत्पादन खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढता येईल या प्रश्नावर भर देत तिथून आम्ही ज्ञान संपादन केलेलं आहे. आणि याचा फायदा नक्कीच एक समृद्ध सुजलाम सुफलाम शेतकरी घडवून आणण्यासाठी नक्कीच होईल असं मला वाटतं. तुम्ही म्हटलं की शेतकरी समृद्ध, त्याला तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी तुम्ही किसान प्रदर्शन दाखवलं. हो. आपल्या रेटवडी गणात किंवा इतर दुसऱ्या रेटवडी अख्ख्या गटात खूप शेतकरी समृद्ध करण्यासाठी नियोजन आहे. तुम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवताय. जिल्हा परिषदेमध्ये कृषी विभागाचं कामकाज कसं चालतं ह्याविषयी काही तुम्हाला आयडिया किंवा ते काही तुम्ही अभ्यास काही केलाय का? जिल्हा परिषदेमध्ये एक कृषी समिती असते जी फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी काम करत असते. जिल्हा परिषद कृषी समिती. त्या समितीमध्ये एकूण 11 सदस्य असतात आणि त्याचं काम त्याच्या सचिवपदी कृषी अधिकारी काम करत असतो, जो त्या पूर्ण समितीचं कामकाज पाहत असतो. ती समिती शेतकऱ्यांसाठी कार्यरत असते. शेतकऱ्यांसाठी बी बियाणे असेल, खते असेल, कीटकनाशके असेल, सर्वचा पुरवठा ती शेतकऱ्यांपर्यंत करते. जे काही नवीन तंत्रज्ञान असेल, कृषी तंत्रज्ञान असेल, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती कार्यरत असते. आणि माझ्या गटातील पूर्ण शेतकऱ्यांचा, त्यांच्या समस्यांचा पाठपुरावा मी त्या समितीपर्यंत नक्कीच करेल. जे काही प्रश्न माझ्या शेतकऱ्यांचे असतील ते त्या समितीपर्यंत नक्कीच पोहोचवेल, जेणेकरून ती समिती जास्तीत जास्त माझ्या गटातल्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच लक्ष देईल. आणि हीच इच्छा आहे, माझा शेतकरी खरंच समृद्ध व्हावा आणि शेतीप्रधान रेटवडी वापगाव गट व्हावा. कृषी समितीच्या माध्यमातून अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबविल्या जातात, जसं की पीक विमा असेल, पीक अनुदान असेल किंवा शेतकऱ्यांसाठी कर्ज असेल, अनेक अवजार साहित्यांचं वाटप असेल, ह्या सगळ्या योजना राबविल्या जातात. अनेक शेतकरी याचा फायदा देखील घेतात, परंतु खूप सारे शेतकरी दुर्लक्षित राहतात. त्यामुळे ह्या काही योजना आहेत त्या माझ्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मी पोहोचविणार, त्याचा जास्तीत जास्त फायदा माझ्या शेतकऱ्यांना करून देणार आणि याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावा आणि घेतलाच पाहिजे यासाठी नक्कीच प्रयत्न मी करणार. शेतकऱ्यांसाठी योजना आणणार, शेतकरी समृद्ध करण्यासाठी कृषी लाभाच्या योजनाही त्यांना पोहोचवणार. पण दुसरीकडे विचार केला तर ह्या गटामध्ये ठाकर समाज, आदिवासी समाज आहे, त्याचा विचार तुम्ही कसा करता? आमच्या भोगाडे परिवाराला कायमच आदिवासी ठाकर बांधवांचं सहकार्य लाभत राहिले, सहकार्य मिळत राहिले आणि त्यांच्यामुळेच आज माझा व्यवसाय खूप प्रगतीपथावर असेल.
आणि जो व्यवसाय वाढलाय, त्याची भरभराटी झाली आहे, त्याच खूप मोठा मोलाचा वाटा या ठाकर बांधवांचा आहे. त्यांचं सहकार्य मला जसं आतापर्यंत लाभलंय, इथून पुढेही त्यांचं सहकार्य मला लाभेलच. आत्ताही मी प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने गावोगावी फिरली आहे. हा माझा आदिवासी समाज आहे, ठाकर समाज आहे, तो गावापासून दूरवरच्या अंतरावर राहतोय. अगदी त्यांच्याकडे जायला रस्ते सुद्धा नीट नाहीये, पाण्याच्या सुविधा नाहीये, विजेची सुविधा नाहीये, मुलांचं शिक्षण व्यवस्थित नाहीये. या सगळ्या सुधारणा मला करायच्या आहेत. त्यांच्याकडे जाणारे जे रस्ते आहेत ते सुधारायचे आहेत. त्यांचं जीवनमान मला उंचवायचे. त्यांची जी लहान लहान मुलं आहेत त्यांना उच्च प्रतीचं शिक्षण मला द्यायचंय. सगळ्या पुरेपूर सुविधा मला त्यांच्यासाठी राबवायच्या आहेत. जसं की शासनाची ठाकर बाप्पा योजना असते, ती योजना काय आहे हे सुद्धा काहींना माहीत नाही तिथल्या समाजाच्या लोकांना. ती त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्याचा लाभ मला तिथल्या प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्या योजनेचा लाभ करून द्यायचा आहे. त्यांचा आणि माझा कुठेतरी खूप जुनं नातं आहे, ऋणानुबंध आहे, हे मला जाणून येतं. त्यामुळे मी आदिवासी समाजाचा त्यांच्यातीलच एक घटक असल्याप्रमाणे त्यांच्यासाठी नेहमीच कार्यशील राहणार आहे. हा झाला आदिवासी समाजाचा विषय. पण तुम्ही ह्या आपल्या गटात म्हणजे रेटोडी गटामध्ये काही अशी गावं आहेत जी शहराशी निगडीत आहेत. त्या गावांचा आणि त्या लोकांचा, त्या कुटुंबांचा, त्याबद्दल तुमच्या डोक्यात काही विचार आहे, काही व्हिजन आहे, किंवा काय त्यांच्या दृष्टीसाठी तुम्ही करणार आहात? जसं की आपण आता पाहतोय, होलेवाडी असेल, राक्षेवाडी असेल, तिनेवाडी असेल आणि सातकर स्थळ असेल, ही गावं शहरीकरणामध्ये येतात. शहरीकरण वाढतंय ही गोष्ट खूप चांगली आहे. एक व्यवसायाच्या संधी स्थानिक लोकांना निर्माण होत आहेत आणि एक प्रगतीपथावर कुठेतरी जातोय असंही वाटतं. परंतु त्याचबरोबर अनेक प्रश्न सुद्धा निर्माण होतात. रस्ते असेल, पाणी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या मूलभूत सुविधा सुद्धा त्याबरोबर सगळ्यांना मिळाल्या पाहिजेत, हा माझा दृष्टिकोन असेल. ह्या झाल्या मूलभूत सुविधा. त्याचप्रमाणे एक मुद्दा सगळीकडे आता चाललाय ते म्हणजे कचरा व्यवस्थापन असेल. म्हणजे अशाही सगळ्याचा विचार करून एक डोक्यामध्ये आयडियल सिटी कशी निर्माण करता येईल याचा सर्व प्लॅन म्हणू आपण, आराखडा म्हणू शकतो, हे तयार करून एक आयडियल सिटीच्या दृष्टिकोनातून ह्या गावांकडे मी शहरीकरणाच्या दृष्टिकोनातून नक्कीच पुरेपूर लक्ष देईल. तुमचे सासरे जयसिंग शेठ भोगडे यांच्यावर ठेकेदारीचा शिक्का आहे. त्यांनी दरम्यानच्या काळात माजी आमदार दिलीप मोहितेंची साथ सोडून आमदार बाबाजी काळेंच्या गोटात सामील झाले. ही तालुकाभर चर्चा सुरू झाली. या चर्चेकडे तुम्ही कसं पाहता? राजकारण आणि व्यवसाय हे खरं तर दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. राजकारण हे राजकारणाच्या जागी, व्यवसाय हा व्यवसायाच्या जागी असतो. माझं एकत्र कुटुंब आहे 20 जणांचं. जर पूर्वी पाहिलं तर शेती हा एकमेव व्यवसाय माझ्या कुटुंबाचा होता. एका ट्रॅक्टरपासून सुरू झालेला हा कन्स्ट्रक्शनचा बांधकामाचा व्यवसाय. तो ट्रॅक्टर पूर्वी अल्फा कंपनीत कामाला लावलेला होता आणि तिथपासून या व्यवसायाला सुरुवात झाली. पुढे माझे सासरे जयसिंग शेठ भोगडे यांनी त्यांचे लहान भाऊ माणिक शेठ यांना सोबत घेऊन हा व्यवसाय वाढवला. 30 वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं या भावांनी लावलं होतं, ज्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय. आणि त्यांचाच आदर्श पुढे घेऊन माझे घरातील 4 मुलांनी BE सिव्हिलचं शिक्षण घेतलंय आणि हा व्यवसाय अजून कसा वाढवता येईल, अजून कसा बलवत्तर करता येईल, यासाठी आज ते ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतायत. जर मयूर कन्स्ट्रक्शनच्या कामाचा दर्जा पाहायचा म्हटलं तर जी कामं आमच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायाच्या माध्यमातून झाली आहेत ती अतिशय दर्जेदार स्वरूपाची झाली आहेत. अगदी उदाहरण पाहायचं म्हटलं तर वडगाव ते वडगाव ठाकरवाडीकडे जाणारा जो रस्ता आहे तो, चिंचोशी ते दावडी मार्ग आहे तो, आणि आपलं चिजबाईवाडी गाव ते चिजबाईवाडा फाटा जो रस्ता आहे, ती अतिशय दर्जेदार स्वरूपाची कामं झाली आहेत. ज्या स्थितीमध्ये जे रोड होते त्या सुस्थितीमध्ये ते रोड आत्ताही आहेत. आणि जसं म्हटलं तर 30 वर्षापूर्वी स्वबळावर निर्माण झालेला हा व्यवसाय आहे. तर तेव्हा कोण होते? जर तेव्हा हा व्यवसाय स्वबळावर निर्माण झालाय, आत्ताही हा व्यवसाय स्वबळावरच चालू आहे आणि इथून पुढेही हा व्यवसाय स्वबळावरच चालणार आहे. जसं की तुम्ही आता म्हणालात बाबाजी काळेंकडे का सामील झालात, तर मलाही आनंद वाटतो. आपल्या तालुक्याचे आमदार बाबाजी शेठ काळे हे 1 वर्षापूर्वी निवडून आलेले आहेत आणि गेल्या 1 वर्षापासून त्यांनी आपल्या तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून अनेक कामांना मंजुरी मिळून काही कामे सुरूही झालेली आहेत. त्यांच्या विकासाची जर गती पाहिली तर खूप चांगली आहे. आणि मला वाटतं की जर स्थानिक स्वराज्य संस्था आणि आमदार ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, एका गाडीची 2 चाकं आहेत.
जर ही दोन चाकं सोबत चालली तर माझ्या गटाचा विकास मला अधिक गतीने करता येईल. जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते अधिक चांगल्या गतीने मला त्यांचा विकास करता येईल, ते मार्गी लावता येतील प्रश्न. म्हणूनच त्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्फत आणि महाविकास आघाडीच्या मार्फत त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, आपल्या तालुक्याचे आमदार बाबलशेठ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही निवडणूक लढवणार आहे. तुम्ही बोललात दरम्यानच्या काळात की विकास कामं कोट्यवधींची आली. विरोधकांकडून आरोप होतोय की आमदारांनी 1 रुपयाचा निधी आणला नाही आणि तुम्ही तर सांगताय विकासाची गंगा आली वर्षभरात. ती कशी काय तुम्हाला दिसली आहे का? विकास कामं तर झाली आहेत. माझ्या माहितीनुसार जर फक्त वाबगाव गावाचा प्रश्न घ्यायचा म्हटलं तर वाबगाव गावामध्ये जिल्हा परिषद शाळेसाठी 67 लाख रुपयांचा निधी आणलाय. अंतर्गत रस्त्यांसाठी 10 लाख रुपयांचा निधी आणलाय. वाबगावमध्ये टाकळकरवाडी आहे, ते सभागृह बांधायचे, त्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय. फक्त वाबगाव पाहिलं तर एकूण 87 लाख रुपयांचा निधी आमदार साहेबांनी एका गावासाठी आणलाय. गोसाशीचं उदाहरण घ्यायचं झालं तर गोसाशी गावातील रस्त्यांसाठी 60 लाख रुपयांचा निधी आणलाय. आणि जवळके खुर्द हे आपलं गाव आहे, तेथेही जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून 68 लाख इतका निधी आमदार साहेबांनी आणलाय. सांगायचं झालं तर खूप गाव आहेत, खूप निधी आहे, पण येथे आपल्याला थोडीफार वेळेची मर्यादा आहे. जर एका गावासाठी 1 वर्षामध्ये एवढा निधी येतोय तर पुढे काय होईल? विकासाची गंगा आपल्या तालुक्यात वाहिल्याशिवाय राहणार नाही असं मला खरंच वाटतं. सध्या खेळ रंगला पैठणीचा आणि देवदर्शन हे मुद्दे तालुक्यात खूप चर्चेचा विषय ठरतात. आणि देवदर्शन आणि पैठणीचा खेळ हे मतदारांना प्रलोभन करण्याचा उमेदवारांचा उद्देश आहे असे आरोप पण होत आहेत. ही खरं तर मत खरेदी करण्यासाठी केले जाण्याचे फंडे आहेत उमेदवारांकडून आणि ह्या सगळ्यात विकासाचा मुद्दा कुठेतरी हरवते असं चर्चा तालुक्यावर सुरू आहे. तुम्हाला वाटतं हे खरं आहे? देवदर्शन आणि खेळ पैठणीचा हे दोन्ही कार्यक्रम दीप्तीप्रसाद भोगाडे मित्रपरिवार आणि भोगाडे कुटुंबीयाच्या मार्फत आयोजित केले गेलेले होते. आपल्या अखंड महाराष्ट्राची कुलदेवी आई तुळजाभवानी आणि ज्यांच्याकडे नुसतं पाहिलं तरी उत्स्फूर्तता मिळते, जगण्याची एक नवीन प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते, ते आपले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या देवदर्शनाकरिता मी माझ्या गटातील माता बहिणींना नेलं. बरोबर आहे, पण देवदर्शनाला तुम्ही कमर्शियल कसं म्हणू शकता? कारण जर शेतात दिवसभर राबतात, पूर्ण ग्रामीण भाग आहे माझ्या गटातील, पूर्ण ग्रामीण भाग आहे, दिवसभर शेतात माझ्या महिला राबतात. सकाळी उठल्यापासून मुलांचा शाळेचा डबा करणं असो, घरातल्यांचं आवरणं असो किंवा दिवसभरातील इतर कामं असो, संध्याकाळपर्यंत त्या दुसऱ्यांसाठी जगत असतात. कुठेतरी त्यांना स्वतःसाठी 24 तास मिळायला हवेत किंवा त्यांची मैत्रीण असेल, शेजारची असेल, तिच्यासोबत कुठेतरी जाऊन आनंद साजरा करता यावा, 4 गप्पा गोष्टी व्हाव्यात, ह्या उद्देशानं देवदर्शन यात्रा काढली गेली होती. आणि ती तुळजापूरला आणि अक्कलकोटला काढली गेलेली होती. या निमित्तानं 11,300 महिलांना मित्र परिवाराच्या मार्फत एकूण 11,300 महिलांना देवदर्शन त्या ठिकाणी करवण्यात आले. आणि खेळ पैठणीचं म्हणाल तर प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं मी प्रत्येक गावामध्ये जात होते. खूप सारा नातलग परिवार आहे, अनेक मैत्रिणी आहेत, अनेक मावशी आत्या आहेत. सगळ्यांचा आग्रह होता ताई पैठणीचा कार्यक्रम घ्या आणि खास करून त्यांच्या आग्रहास्तव खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला. आणि ह्या पैठणीच्या कार्यक्रमाला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मला भेटला. हे सगळं करण्याचं माझं एकच उद्दिष्ट होतं की त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि आनंद मला पाहिजे होता. एक समाधान जे त्यांच्या चेहऱ्यावर निर्माण झालं होतं ते त्या दिवशी मी पाहिले आणि त्यानं माझ्या मनाला कुठेतरी समाधान मिळाले असं मला वाटतं. त्यामुळे माझं उद्दिष्ट देवदर्शनाच्या माध्यमातून असेल किंवा पैठणीच्या माध्यमातून असेल, फक्त आणि फक्त त्यांचा हसू, आनंद आणि समाधान जे मला पाहिजे होतं ते मला मिळाले, यातच मी खूप आनंदी आहे. देवदर्शन यात्रेच्या बाबतीत म्हणायचं तर तुम्ही म्हटले त्यांचा एक मत भेटावं या प्रलोभनाने आम्ही नेलं. त्यांचं मत भेटो किंवा न भेटो, त्यांचा आशीर्वाद मला भेटलाय असं मला वाटतं आणि तो आशीर्वाद माझ्यासाठी खूप लाख मोलाचा आहे. आत्ता जर विचार केला तर फक्त निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही धार्मिक कार्य करतोय असं नाहीये. यापूर्वी देखील जेव्हा माझे आजी सासरे स्वर्गीय सोपानराव भाऊसाहेब भोगाडे आणि माझ्या आजी सासूबाई स्वर्गीय
बाबाबाई सोपानराव भोगाडे यांचं जेव्हा प्रथम पुण्यस्मरण गेल्या 4 ते 5 वर्षापूर्वी झालं, तेव्हा देखील हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकरांचं कीर्तनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला गेलेला होता. त्या कार्यक्रमाला देखील 5 ते 6 हजार लोकांनी उपस्थिती दाखवली होती. खूप मोठ्या प्रमाणावर अन्नदान त्या ठिकाणी झालं. त्यानंतर खरपुडी गावामध्ये तुकाई मातेच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम होतं आणि तो उत्सव गुढीपाडव्याच्या दिवशी होता आणि त्या निमित्ताने खरपुडी गावातील सर्व महिलांना वस्त्रदान त्या ठिकाणी केलं. प्रत्येक पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अन्नदान ठेवले. अगदी काही महिन्यांपूर्वी चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजी आजोबांच्या रामकथेचा रामयज्ञ सोहळा ठेवलेला होता. हरिभक्तपरायण रामायणाचार्य भागवताचार्य साध्वी वैष्णोदेवी सरस्वती यांचा कार्यक्रम 8 दिवस आयोजित केला गेलेला होता आणि त्यावेळी सुद्धा खरपुडी गावामध्ये रोजचे 4 ते 5 हजार भाविक भक्त रामकथा ऐकण्यासाठी येत होते. त्यांनाही रोजचं अन्नदान होतं. त्यामुळे हे धार्मिक कार्य निवडणूक आहे म्हणून आत्ता देवदर्शनाच्या माध्यमातून करतोय असं नाहीये. खरपुडीतले आम्ही भोगाडे परिवारातील सर्व सदस्य निवडणूक आहे म्हणून नाही, तर इथून मागेही धार्मिक कार्य करत आले, इथून पुढेही धार्मिक कार्य करणार आणि जे काही माझ्या माता बहिणींना लागेल ते सर्व मी देणार. तुम्ही सांगताय की देवदर्शनाला 11,300 महिलांना देवदर्शन घडवलं. ही चांगली गोष्ट आहे, महिलांनी देवदर्शन केलं. पण तुमच्या गटात कुलदैवत खंडोबा मंदिर आहे, अन्य धार्मिक स्थळं आहेत, त्याच्याबाबत तुम्ही काय योजना आखली आहे का? तिकडं लक्ष कधी देणार? बरोबर आहे. देवदर्शनासाठी मी बाहेर महिलांना घेऊन गेले. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा मल्हारी मार्तंड आपल्या निमगावमध्ये स्थित आहेत. मग निमगावचं जे मंदिर आहे ते 250 ते 300 वर्षापूर्वी बांधलेलं मंदिर आहे. त्या मंदिराचं अजून मला विकास करायचा आहे, ते अजून सुशोभीकरण करायचं आहे. रोपवेची जी सुविधा करायची आहे, कारण चढ आणि पायऱ्या आहेत, अनेक वयस्कर लोकांना चढायला त्या ठिकाणी अडचणी येतात. मग रोपवेची सुविधा करायची आहे, ती योजना देखील मंजूर झालेली आहे. रोपवेची सुविधा तर तिथे होणारच आहे, पण सुशोभीकरणाच्या माध्यमातून अनेक पुढे पर्यटनाचा विचार करून तेथील स्थानिक लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय करण्याची संधी तिथे निर्माण करायची आहे, जेणेकरून एक चांगलं मोठं मंदिर आपल्या इथे होईल आणि बाहेरून लोक देवदर्शनासाठी आपल्या इथे येतील. निमगाव तर आहेच, पण आपण पाहिलं तर तुकाईवाडीला देखील पांडवकालीन इतिहास लाभलेलं तुकाई मातेचं मंदिर आहे. तेथे सुद्धा नवरात्र उत्सवात खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. व्यवस्था तिथली सुद्धा मोठी करायची, जेणेकरून गर्दी आटोक्यात येईल. अनेक भक्त निवास आपल्याला निमगावलाही बांधायचं आहे, तुकाईवाडीला देखील बांधायचं आहे. इकडे गुळाणीमध्ये पाहिलं तर सटवाजी बाबांचं मंदिर आहे. सटवाजी महाराजांचा उत्सव दर चतुर्दशीला असतो. खूप मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त त्या ठिकाणी जातात. पण आता पाहिलं, रस्ते असतील, दळणवळणाच्या सुविधा असतील, गुळाणीकडे जायला खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत. तर खास करून त्या मंदिरांकडे जायला दळणवळणाच्या सुविधा मला निर्माण करायच्या आहेत. वाकळवाडीमधील वाळकेश्वर महाराजांचं मंदिर, तिथेही सुशोभीकरण करायचं, दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करायच्या, जेणेकरून बाहेरून अनेक भाविक भक्त माझ्या या मंदिरांना भेट देण्यासाठी येतील आणि या मंदिरांसोबतच अनेक गावातील ग्रामदैवत असतील, त्यांचाही अजून विकास करायचा आहे, त्यांचंही सुशोभीकरण मला करायचं आहे. आणि निवडून आल्यानंतर मी ते नक्कीच करेल, जेणेकरून इथे पर्यटन वाढेल, इथल्या स्थानिक लोकांना व्यवसाय करता येईल, इथल्या स्थानिक लोकांचा विकास त्याच्यातून नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर जिल्हा परिषदेच्या रेटवडी गटात, म्हणजे तुम्ही ज्या गटामध्ये निवडणूक लढवताय त्या गटामध्ये खेड सिटी ही खरं तर औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं जाळं पसरलं आहे. नोकऱ्या वाढत आहेत, विकास वेगानं वाढतोय असं लोकांना भासवलं जाते. प्रत्यक्षात स्थानिकांना रोजगार नाही आहे, प्रत्यक्ष सांगायचं म्हणजे. त्याचबरोबर या भागात ठेकेदारी बोकळलेली आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते. गुन्हे वाढलेत, या निमित्तानं स्थानिकांना खरं रोजगार मिळत नाही आहे. ह्याच्याकडं तुम्ही कसं पाहता? MIDCच्या माध्यमातून आपल्या खेड सिटीमध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या येत आहेत. ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे. त्यामुळे आपल्या भागातील जे खरंच शिक्षित तरुण आहेत, सुशिक्षित तरुण आहेत, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. परंतु खरं पाहिलं तर MIDC मध्ये ज्या जमिनी गेल्यात त्या पूर्ण स्थानिक लोकांच्या आहेत, माझ्या मराठी माणसांच्या आहेत. आणि आता जर खेड सिटीमधील परिस्थिती पाहिली तर अनेक बाहेरून लोक आल्यात आणि तिथं
चांगल्या चांगल्या पोस्टवर कामं करतायत. मग जर हीच संधी स्थानिक तरुणांना मिळाली तर त्यांच्या कुटुंबाला कुठेतरी आर्थिक चालना मिळणार आहे. किंवा कंपनीच्या बाहेर अनेक व्यवसाय आहेत, ते व्यवसाय करण्याच्या संधी जर तिथल्या स्थानिक भूमिपुत्राला मिळाली तर त्याचाही फायदा होणार आहे आणि कुठेतरी त्यालाही समाधान वाटणार आहे. जर माझी जमीन मिळाली तर त्या जमिनीवर मला व्यवसाय करण्याची संधी मिळते. ही गोष्ट त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे आणि त्यासाठी मी काम करणार आहे. स्थानिक भूमिपुत्राला न्याय मिळवून देणार आहे. खेड सिटीमध्ये त्या औद्योगिक वसाहतीमध्ये माझा स्थानिक मराठी माणूस कसा व्यवसाय निर्माण करेल आणि त्याच्या कुटुंबाला त्याचा फायदा कसा होईल यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. आणि जर हा जो तरुण आहे आत्ताचा, तो नोकरी व्यवसायाकडे या माध्यमातून वळाला तर गुन्हेगारीला आपोआप गुन्हेगारी आटोक्यात येईल असं खरंच मला वाटतं. खरं आपण मुलाखतीच्या शेवटाला आलोय आणि खूप गांभीर्यपूर्ण ह्या निवडणुकीकडे तुम्ही पाहता आणि मतदार पण पाहतो. आणि कळीचा मुद्दा म्हणजे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा मुद्दा छेडला जातोय विरोधकांकडून. मुळात माझ्या मते जनशक्ती विरोधात धनशक्ती हा मुद्दाच होऊ शकत नाही. धनशक्ती म्हणजे तरी नक्की काय आहे? पैसा. माझ्या मते पैसा हे फक्त साधन आहे. पैसा कुठलाही निर्णय घेत नाही. निर्णय घेतात ती लोक, माझी जनता. आणि लोकांची साथ बोलून मिळत नाही, लोकांची साथ काम करून मिळते. मला ही निवडणूक प्रसिद्धीसाठी लढायची नाहीच आहे. मला ही निवडणूक माझ्या लोकांसाठी लढायची आहे. आता मी गेल्या काही दिवसांपासून गावोगावी जाते. जिथं जाते तिथे लहान मुलं प्रेमाने माझ्या जवळ येतात. ज्येष्ठ लोक आपुलकीने माझ्या जवळ येतात. मला खूप छान प्रकारे मार्गदर्शन करतात. त्यांची हीच आपुलकी, प्रेम आणि विश्वास ही माझी खरी शक्ती असं मला वाटतं. आणि त्यांचा हाच विश्वास, ही जनशक्ती माझा विजय नक्कीच करेल आणि याची मला खात्री आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही खेड टाइम्सशी संवाद साधला, मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल खेड टाइम्सच्या परिवाराच्या वतीनं तुमचं मनापासून धन्यवाद. आज तुम्ही मला इथे बोलवलंत. खरं तर मी तुमचा आभार व्यक्त करते माझ्या वतीने, माझ्या पूर्ण मतदारसंघाच्या वतीने. कारण खरंच जनतेला पडणारे प्रश्न, जनतेच्या मनातील प्रश्न आज तुम्ही मला विचारले ते, आणि माझ्या परीने या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आणि ती उत्तरं आज जनतेलाही समजली आहेत आणि खरंच भेडसावणारे हे सगळे प्रश्न होते. आणि हे प्रश्न तुम्ही शोधून काढले, जनतेला याची उत्तरं भेटली असतील असं मला वाटतं. आणि या सगळ्याच्या निमित्तानं, या मुलाखतीच्या निमित्तानं मी तुमचं खेड टाइम्सचं, तुमच्या सर्व टीमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि आभारही व्यक्त करते. आपल्यासोबत होत्या रेटवडी गटातील उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांच्याशी झालेली ही थेट चर्चा. या मुलाखतीच्या माध्यमातून दीप्तीताईंनी आपल्याशी दिलखुलास चर्चा केली, बेधडक संवाद साधला. आणि अशाच वेगवेगळ्या मुलाखतींसाठी तुम्ही पाहत राहा खेड टाइम्स. इथं बातमीसोबत विचारही असतो. धन्यवाद.